बोलता बोलता पीपीएफ बोललात, मला ते समजून घ्यायला आवडेल, कारण पीपीएफचं अकाउंट तर कंपनी पण देते आपल्याला उघडून. तर सगळ्यात पहिली इन्व्हेस्टमेंट तुमची ती असते. प्रॉव्हिडंट फंडात पैसे तुमची इच्छा असू नसू ती कंपनी टाकतात. त्याच्यासोबत ईपीएफ पण निघालाय, बाकीचे सेगमेंट पण निघालाय. तो लोकांना खूप सिक्युअर असेट क्लास वाटतो, पण तुम्ही त्याला का नको म्हणताय? एखादा व्यक्ती जेव्हा नोकरी करायला चालू करतो ना, तर त्यावेळेस त्याचं ईपीएफ अकाउंट येतं, एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. ओके. आणि ओव्हर अँड अबव्ह ते अकाउंट तर कंपल्सरी मॅन्डेटरी असतं. तुमच्या सॅलरीचा एक ठराविक पर्सेंटेज टाकावा लागतो, ते आपण टाळू शकत नाही. त्याच्यावरती जाऊन लोक पीपीएफ काढतात, ज्याला पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ओके. आता मी म्हणतो की पीपीएफ इज अ मोस्ट वर्स्ट पॉप्युलर असेट क्लास इन इंडिया. ओके. ह्याचं कारण असं, इथे एक तर लॉकिंग पिरियड खूप मोठा आहे, 15 वर्षाचा पिरियड आहे. ओके. ओके. तुम्हाला पैसे पूर्ण मिळत नाहीत, काही पार्शियल विड्रॉल्स मिळतात फक्त त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट की तिथे जर आपण ROI बघितला, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तिथे 60% फक्त रिटर्न आहे, विच इज ॲट पार युअर इन्फ्लेशन. कारण का तर 15 वर्षांतर दिसणारी महागाई पण खूप मोठी, तिथे काही तुमची फायनान्शियल ग्रोथ होत नाही. आणि तरी पण लोक फक्त टॅक्स सेव्हिंग करतात म्हणून पीपीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता तर नवीन रिजिम मध्ये तो प्रकार नाहीच आहे टॅक्स सेव्हिंगचा. जेव्हा जुना रिजिम फक्त होता, तर त्यावेळेस मी सांगतो लोकांना की तुम्ही टॅक्स सेव्हिंगचे म्युच्युअल फंड्स असतात, तेच तुम्ही 1.5 लाख रुपये इथे टाकता दरवर्षी. 12,500 रुपयाची SIP करा ना पुढच्या 15 वर्ष करता.